पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी एआय आणि तंत्रज्ञान या विषयावरती बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली। या चर्चेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। देशात कशा प्रकारे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं जातंय आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा होतोय याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिल गेट्स यांना माहिती दिली। यामध्ये त्यांनी ड्रोन दीदी या योजनेबाबत देखील माहिती दिली। त्यामुळे ड्रोन दीदी ही योजना नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे निवड होते, संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर भारतातील महिला या तंत्रज्ञान वेगाने कशा प्रकारे आत्मसात करत आहेत, या महिलांच्या हातामध्ये तंत्रज्ञान देण्याचा आमचा विचार आहे। नमो ड्रोन दीदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं आमचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं। आपल्या देशामध्ये तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे। यातच घरातील महिला आता चूल आणि मूल्यामध्ये न अडकता तंत्रज्ञानाच्या हातीने विविध प्रकारची कामं करत आहेत। ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन चालवण्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याची एक संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे। या योजनेलाच नमो ड्रोन दीदी योजना असं नाव देखील देण्यात आलेलं आहे। आता ही योजना काय आहे तर नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणं, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची निगा कशी राखली जावी याचं प्रशिक्षण दिलं जातं। शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा कशा प्रकारे वापर करता येईल याचा यात समावेश असतो। पिकांचं निरीक्षण असेल, कीटकनाशकांची फवारणी, बियांची पेरणी अशा गोष्टींचाही यात समावेश आहे। यामध्ये महिलांना 15 दिवस ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देशातील 15,000हून अधिक महिलांना ड्रोन दीदी बनवण्याचे आहे। यामध्ये निवड होण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे ती महिला एखाद्या स्वयंसेवी समूहातील सक्रिय सदस्य असावी। यासोबतच ड्रोन दीदी बनवणारी महिला भारतीय असणंही गरजेचं आहे। यासाठी वयाची अट ही 18 वर्ष ते 37 वर्ष आहे। आता यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे तर पीएम ड्रोन दीदी योजनेचा लाभ केवळ स्वयंसेवी संस्थांच्या सदस्य महिलांना देण्यात येणार आहे। यासाठी संबंधित महिलेकडे काही कागदपत्र असणं देखील गरजेचं आहे, जसे की आधार कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, स्वयंसेवी संस्थेचं ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशा कागदपत्रांची काही गरज असणार आहे। त्यामुळे तुमच्याही आसपास अशा काही महिला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या योजनेचा लाभ घ्यायला मात्र विसरू नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।